मित्रांनो, सध्या गावच्या राजकारणात ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत हा ट्रेंडिंगचा विषय आहे आणि त्याच अनुषंगानं मी आज एक कथा लिहिली. कथेचं नाव आहे चिठ्ठी गावच्या भवितव्याची आणि तीच कथा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. दुपारी 2:30च्या आसपास धुरळा उडवत ग्रामपंचायतीपुढं सरकारी गाडी थांबली. तसा पण आज बजरंगवाडीत आरक्षण सोडतीचा धुरळा उडणारच होता. ग्रामसेवक श्री फरांदे, तलाठी अण्णासाहेब, समवेत तालुक्याहून प्राधिकृत अधिकारी जोशी मॅडम ही मंडळी सोडतीचं धनुष्य पेलण्यासाठी सज्ज झाली होती. गावकऱ्यांची विशेष ग्रामसभा बोलवून हे पथक आज गावात दाखल झालं होतं. पथक ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलं तसं आतलं गडी सावरून बसलं. आतमध्ये 25-30 टकुरी लोकशाहीच्या सणाचा पहिला अंक सादर करण्यासाठी उत्सुक होऊन बसलेली दिसली. बजरंगवाडीत या वक्ताला उन्हाच्या रटात रस्त्यावर काळं कुत्रं पण दिसत नाही, पण आज 5 वर्षापासून बऱ्याच जणांचे हात गावचा विकास करायला शिवशिवत होते. त्यामुळे गावातील हौशे नवशे गवशे सगळी कॅरेक्टर ग्रामपंचायतीत जमली होती. आपल्या वॉर्डात काय आरक्षण पडणार याचं कोडं आज उलगडणार होतं. वार्ड क्रमांक 1 सदस्य संख्या 2 मसोबा वार्ड मध्ये मागच्या टायमाला टसल फाईट झाली होती. पैलवान गजाबा तात्या वर्सेस युवा नेते संग्रामसिंह या मुकाबल्यात गजाबा तात्यांचा अनुभव उजवा ठरला होता. अवघ्या 3 मतांनी गजाबा तात्या विजयी ठरले होते. त्यावेळी संग्रामसिंहांनी शपथ खाल्ली होती, पुढच्या बारीला नाही त्या पैलवानाला आसमान दाखवलं तर संग्रामसिंह नाव नाही लावणार. एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही. संग्रामसिंहांनी कोणाचं लग्न म्हणू नका, कोणाच्या मैती म्हणू नका, कोणाला हात उसने पैसे देणे म्हणू नका, कोणाच्या बड्डेपासून पुण्यतिथीचे व्हॉट्सअप स्टेटस म्हणू नका, सगळी ताकद पणाला लावली होती. तर पैलवानांनी आपली मेंबरकीची पॉवर वापरून वार्डातली कामं केली होती. त्यामुळे समद्या गावाचं लक्ष या वार्डाकडे लागलं होतं. समोर टेबलावर एक मोठी काचेची भरणी ठेवली होती, ज्यामध्ये गावातील विविध प्रभाग, वार्ड आणि आरक्षणाचे प्रवर्ग यांच्या नावाच्या चिठ्ठ्या घडी घालून ठेवल्या होत्या. चिठ्ठी काढायची वेळ जवळ येत होती तशी धाकधूक वाढत होती. आरक्षण सर्वसाधारण पडावं म्हणून मनातल्या मनात पैलवान आणि संग्रामसिंह देवांना साकडं घालत होते. भीती, उत्साह, धाकधूक यांचं अनोखं मिश्रण दोघांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. 2 सदस्य असलेल्या या वॉर्डातील एका जागेचा फैसला थेटपणे महिला सर्वसाधारण असा लागला होता. त्यामुळे केवळ एका सदस्याच्या भवितव्याचा प्रश्न उरला होता. सत्कार, रामराम, श्यामश्याम, प्रस्तावना हे सोपस्कार पार पडले आणि जोशी मॅडमनी कार्यवाही सुरू केली. नागरिकांचा मागास प्रवर्ग अशी घोषणा केली. तसं पैलवान आणि संग्रामसिंहाचे प्राण कानात आले. पारदर्शकता राहावी म्हणून बाहेर खेळत असलेल्या शिपायाच्या बारक्या पोराला बरणीतली चिठ्ठी काढण्यासाठी बोलावलं. जोशी मॅडमनी पोराला सांगितलं की बाळा, बरणीतील चिठ्ठी काढून सर्वांना दाखव. तसं बाळाने आज्ञाधारकपणे हात आत घातला आणि चापत चापत एक चिठ्ठी बाहेर काढली. जोशी मॅडमने चिठ्ठी हातात घेतली आणि वाचून दाखवली. वार्ड क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग. हे ऐकून कोणीतरी उकळत्या शिशाचा रस कानात टाकलाय असं पैलवान आणि संग्रामसिंह दोघांना वाटलं. त्यांची तोंड बघण्यासारखी झाली होती. संग्रामसिंहाची अवस्था तर देवळात गेलो आणि लापशी संपली, बाहेर आलो तर चप्पल गायब अशीच झाली. क्षणार्धात दोघांनी स्वतःला सावरलं. चेहऱ्यावर उष्ण हसू आणून सौभाग्यवतींना मेंबर करून मेंबरपती होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा रंगवायला सुरुवात केली. सभागृहात पुढच्या वार्डाच्या सोडती सुरू झाल्या. कुणाच्या चेहऱ्यावर आनंद, कुणाच्या चेहऱ्यावर निराशा, पण मसोबा वार्डातलं वातावरण अजूनही जडच होतं. इतक्यात मागं बसलेले गावचे ज्येष्ठ तात्या उठले. त्यांनी हळूच मिशिरला पीळ देत म्हटलं, अहो, एवढं हळहळायचं कशाला? आरक्षणानं फक्त उमेदवार बदलतो, गावाचं भवितव्य नाही. 5 वर्ष ज्यांनी लोकांसाठी काम केलं त्यांना मतं मिळतील आणि ज्यांनी फक्त निवडणुकीच्या वेळी रस्ता धरला त्यांना आरक्षण काय आणि सर्वसाधारण काय? क्षणभर सभागृहात शांतता पसरली. पैलवान आणि संग्रामसिंह एकमेकांकडे पाहू लागले. दोघांनाही जाणवलं की आज बरणीतून निघालेली चिठ्ठी त्यांच्या नशिबाची नव्हतीच. ती गावाला एक धडा देणारी चिठ्ठी होती. ग्रामसभा संपली. लोक बाहेर पडू लागले. टेबलावरची बरणी अजूनही तशीच होती. फरक एवढाच होता की आत उरलेल्या चिठ्ठ्यांमध्ये पुढच्या 5 वर्षांचं राजकारण दडलं होतं आणि बाहेर गेलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, गावाचं भवितव्य खरंच चिठ्ठी ठरवते की माणसांचं काम? मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली ती कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.